पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. अनेक लोक अनेकांना जवळ करणार नाही, खास करून चुका झाल्यानंतर. प्रेज द लॉर्ड. इथे आपण पाहतो आपले परमेश्वर आहे, ज्याच्याकडून चूक झालेला आहे त्यांना निरंतर सांगत आहे, तू माझा जवळ ये, तू माझ्यापासून लांब जाऊ नकोस. लांब गेलं तर तुझं नष्ट होणार, तू लापता होणार, तुझा अड्रेस राहणार नाही, कोणीही तुला कुठेही सापडणार नाही, त्या स्थितीमध्ये तू पोहोचणार. हालेलुया, हालेलुया. देव परमेश्वर सांगत आहे, तू कान दे, उशीर करू नकोस, कान दे, माझ्या जवळ ये. हालेलुया. आपल्याला जवळ करणारा एक परमेश्वर आपल्याकडे आहे. प्रेज द लॉर्ड. तू माझा ऐक. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जवळ करणारा परमेश्वर पुढे बोलणारी गोष्ट आहे, तू माझा ऐक. प्रेज द लॉर्ड. माझा ऐकणं म्हणजे काय आहे? माझा ऐक म्हणजे काय आहे? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या वचनामध्ये राहणे. हालेलुया, हालेलुया. प्रियानो, आपला आश्रमामध्ये देवाच्या वाचनाची घोषणा होत आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही इथे बसून बायबल शांतपणे वाचून बघा. प्रेज द लॉर्ड. तुम्ही घरी बसून वाचताय तेव्हा न कळणाऱ्या अनेक गोष्टी तुम्ही इथे बायबल वाचत बसले तर तुम्हाला कळणार. आज रात्री झोपायला जायचं अगोदर निदान एक पान तरी बायबल वाचून बघा. हालेलुया. अगोदर कधीच तुम्हाला समजत नव्हता, तेवढे तुम्हाला वाचन आज कळणार, समजणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. देवाचे वचन मात्र नाही, जगातील गोष्ट सुद्धा तुम्हाला पवित्र आत्मा इथे बसून वाचताना तुम्हाला समजावून देणार. हालेलुया, हालेलुया. इथे जवळ वारणा कॉलेज म्हणून कॉलेज आहे. प्रेज द लॉर्ड. तिथे इंजिनिअरिंग करणारी एक मुलगी माझ्याकडे एक दिवस येऊन रडत बोलली, फादर, मी एक गरीब घरातील मुलगी आहे, माझा पप्पा बेकरीचा व्यवसाय करणारा माणूस आहे आणि आमचं घर कसं तरी चालत आहे. अडचणीमध्ये पप्पानी आम्हाला वाढवलं आणि फादर, आता इंजिनिअरिंग करताना माझ्या पहिल्या वर्षातील एक विषय सुद्धा माझा काढता आला नाही. मला 10वी 12वी मध्ये मला चांगला मार्क होते. हालेलुया. पहिल्या सेमेस्टर मध्ये फादर माझा सगळं गेला. हालेलुया. ती मुलगी स्वतः होऊन मला विचारलं, फादर बेनी, मी आमला आश्रमामध्ये येऊन माझा अभ्यास करायला, वाचायला येऊन बसू का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही मुलगी आमला आश्रमामध्ये येऊन त्या कोपऱ्यात तिकडे त्या खिडकीच्या जवळ जाऊन बसून, हालेलुया, कधीतरी माता मरियाचा संत योसेफच्या वर समोर बसून तिचा इंजिनिअरिंगचा अभ्यास करत बसली. हालेलुया. प्रियानो, जेव्हा तिचं इंजिनिअरिंग संपलं, कोल्हापूर युनिव्हर्सिटी मध्ये इंजिनिअरिंग मध्ये नंबर 1 म्हणून ती मुलगी पास. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर आपल्याला सांगणारी गोष्ट असे आहे, तू माझ्या जवळ ये, माझा ऐक,
माझे ऐक. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अनेक प्रश्नाला जे उत्तर नाही, देवाचं जवळ आल्यावर, देवाचं ऐकायला चालू झाल्यावर पवित्र आत्मा स्वतः उत्तर होऊन आपल्याकडे येणार. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हालेलुया. पुढे पवित्र आत्मा देणारा शब्द असे आहे, तू जगणार, तू जिवंत होणार. याचा अर्थ काही आहे, आज तू मेलेला आहे. जे कोणी वचन ऐकत नाही, जे कोणी वचनाचं सामर्थ्य स्वीकार करत नाही, त्या व्यक्ती मेलेले स्थितीमध्ये आहे. हालेलुया. हालेलुया. एसकीएल ग्रंथामध्ये 37व्या अध्यायामध्ये, आता नको उघडायला, तुम्ही पाहत आहे. हालेलुया. संदेष्टा प्रवचन देत आहे आणि सर्व सुकलेल्या झाडामध्ये, सुकलेल्या हाडांमध्ये जीवन येत आहे. ते उभं राहत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचे वचन जेव्हा आपण ऐकणार, आपल्यामध्ये जे काही मेलेले आहे ते सर्व हळूहळू जिवंत होणार. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला आठवत आहे, लहान वयामध्ये कामातून गेलेली एक मुलगा, एक तरुण मुलगा, छोटा वयामध्ये. हालेलुया. हा मुलगा मला भेटायला आला तेव्हा त्याने मला सांगितलं, फादर, म्हातारे लोकांनी सुद्धा अनुभवलेले नाही अशा सगळे घाणेरडे गोष्ट, वाईट गोष्ट या वयामध्ये फादर मी माझ्या अंगामध्ये अनुभवलेला आहे. मी असा एक महापापी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा मुलगा जेव्हा माझ्या जवळ बसले, त्याने मला सांगितलं, फादर, मी तुम्हाला वचन देत नाही, प्रार्थनेत आला बसलं म्हणून मी एकदम सुधारणार म्हणून, तर मी प्रयत्न करतो. हालेलुया. मी त्या मुलाला सांगितलं की तुझ्या प्रयत्नाने काही होणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची कृपा जर तुला लाभली तर तुझ्या प्रयत्नाला आशीर्वाद आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रियानो, हा जो मुलगा अगदी छोट्या वयामध्ये सगळ्या प्रकारच्या चुकामध्ये सापडलेला आहे. हालेलुया. प्रियानो, देवाचं वचन ऐकलेले हा मुलगा पुढच्या रिट्रीट मध्ये परत आला. त्यानंतरच्या रिट्रीट मध्ये पण मला हा मुलगा प्रार्थनेत आहे म्हणून दिसले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिसरा रिट्रीट मध्ये परत मला दिसले. हालेलुया. शेवट हा मुलगा मला बोलले, फादर, मी 2 रिट्रीट मध्ये मुद्दाम तुम्हाला भेटायला नाही आलो. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला भेटायची इच्छा नाही म्हणून नाही, दुसरा कोणाला तरी वेळ मिळत असेल तर त्यांना फायदा मिळू दे म्हणून मी तुम्हाला भेटायला नाही आलो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या मुलाने मला सांगितलं, फादर, मी परदेशामध्ये अभ्यास करायला जाण्यासाठी मला संधी मिळावी म्हणून प्रार्थना करण्यासाठी मी इकडे आलो होतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी वाचन ऐकत असताना मला कळालं की मला आता परदेशी जाणे माझ्या आयुष्यातील पहिले मुद्दा नाही.
प्रेज द लॉर्ड, हालेलुया. भारतामध्ये माझा आत्मा मी गमवत असेल तर परदेशामध्ये जाऊन माझा काही होणार नाही. हालेलुया. फादर, कुठेतरी पवित्र आत्म्याने मला बोलले, तू परदेशात जायच्या अगोदर तू पहिले माणूस कर. प्रभू तुम्हा बरोबर असो. आपल्यामध्ये अलर्जीच्या संबंधामध्ये त्रास होत आहे अशा अनेक लोकांना पवित्र आत्मा आता सुटका देत आहे. सर्दी, शिंगणे, खोकला होणे, डोकं दुखणे, पाठीवर असलेले दुखणे, अशा प्रकारच्या गोष्टीच्या बंधनात असलेल्या अनेकांना आजारपणापासून पवित्र आत्मा आता सुटका देत आहे. एक स्त्री निरंतर मूड ऑफ मध्ये आहे. त्या बहिणीला जुन त्रासाचा खूप आठवण येत आहे. उंचीला वगैरे थोडासा कमी वगैरे असलेली एक बहीण असेल. या बहिणीला एक आनंदी चेहरा मिळतच नाही, कायम दुखी आहे. त्या बहिणीला येशू आज आनंदी होण्याचं दान देतात. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.